तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की प्रत्येक माणसाला ही कीर्तन ऐकण्याची गोडी असावी, कारण कीर्तनाने आणि संतांच्या संगतीने आपल्या जीवनामध्ये बरेच असे परिवर्तन होत असतात. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल, अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिनावे, उरेल ना उरी तुका करी बोभाट. तर परमार्थ करताना इतर साधनापैकी देवाने हरी कीर्तनाची गोडी निवडली आहे. कारण हरी कीर्तनामध्ये आपण सगळेजण मिळून कीर्तन करत असतो, भजन करत असतो, नामस्मरण करत असतो. आणि कशामुळं? कारण तुकाराम महाराज म्हणतात की देवाला हरी कीर्तन अतिशय आवडते. म्हणून तुम्ही हरिभक्तांनी आपल्या बळावर अधिकार संपन्न व्हा, मग आपोआप हरी तुम्हाला त्याची गोडी देईल. वैराग्याच्या बळावर 6 विकारांना म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याला तुम्ही जिंका. तुकाराम महाराज म्हणतात, अहो तुम्ही कीर्तनाची गोडी तरी लावून घ्या, हरिकीर्तन करा आणि अधिकार संपन्न होऊन हरीच्या प्रेमाची गोडी चाखा, असे मी ओरडून ओरडून सगळ्याला सांगत आहे. खरं जर पाहिलं तर तुकाराम महाराजाचे 4,500 जे अभंग आहेत त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे नामस्मरण हेच आणि विठ्ठलाबद्दल त्यांना वाटणारं प्रेम, वाटणारी आवड त्याने व्यक्त केलेली आहे. रामकृष्ण हरी.